पण संतांच्या दर्शनातला फायदा अनंत जन्मीचा सीन गेला. आता पहिलं सीन कशाला म्हणतात एवढं लक्षात घ्या. सीननं म्हणजे हा व्यवहारातला सीन वेगळा आहे. सीन घालवायचा आहे का? सरपंच चहा, उपसरपंच चहा, चहाचे नाव आमदार चहा, प्रेमाचा चहा. पठाण साहेब आमच्या वारकऱ्या भोळ्या बाबडा बिचारा प्रेमाचा चहा बॅनर वाचलं 5 कप घेतला. हा झेंडा उचला चाला. ए पैसे पैसे कसे काय याच्यावर लिहिलं ना प्रेमाचा, ते लिहायचं असते ग्राहकासाठी. झालं पैसे काढ. अरे हा व्यवहारातला सीन वेगळा. सीननं म्हणजे जन्माला येणं आणि मरणं. संत वाङ्मयात त्याला सीननं म्हटलं. तुम्हाला पाठ आहे. बैसुणी खोळी शूक राहे गर्भी आंधळा, सीनला येरझारी दुःख 8वी वेळा. येरझार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसार. जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, याचं नाव आहे सीननं. बरं, जन्माला यायचं म्हणजे गणेशानंद शास्त्री कोणा तरी आईच्या उदराचा आश्रय करायचा. आणि आईचं उदर काय स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का? मग इष्टा लेपू चहूकडे, नाके तोंडे कृमी किडे, गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे. आईच्या पोटात उलट राहावं लागतं. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. पाय वर असतात मुंडकं खाली. याच्या उलट एखादं येतं नर जर चुकीनं, कुराडे पाटील, त्याला पायाळू म्हणतात. पायाळू चुकून येते ते, नाही तर सगळे डोकाळूच. प्रत्येकाचा जन्म डोक्याकडून का होतो? पाय वर असतात मुंडकं खाली. चुकून एखादं उलट असते ते येतं पायाकडून. त्या पायाळूमध्ये 2 प्रकार आहे उद्धव बापू. एक खाली मान घालून येतं, एक वर बघत येतं. जे पायाकडून वर पाहत जन्माला येतं त्याला आकाशातलं कळतं. पायाकडून खाली मान घालून जन्माला येतं त्याला जमिनीतलं कळतं. नलवडे पाटील, त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. ते अंजन दुकानात मिळत नाही, तयार करावं लागतं. अमावस्येच्या रात्री कीर्तनापेक्षा काय टवकारले आता. बरं सांगतोच. 5 वस्तू मिळवायच्या. कावळ्याची जीभ, कोल्हीचं रक्त, घुबडाचा डोळा, वटवाघुळीचा पंखन, पालीचं शेपूट. लक्षात राहील का यादी? पायाळूसाठी सांगतो. नाही ठीक आहे शेठजी. पालीचं शेपूट पाहिजे, घुबडाचा डोळा, वटवाघुळीचा पंख, कावळ्याची जीभ आणि कोल्हीच्या रक्तात ते एकत्रित करायचं. आणि त्या पायाळूच्या डोळ्यात घातलं की ते म्हणतं, अरे कशाला कोयते घेऊ पळतो ऊस तोडायला. तुझा जुना वाडा आहे ना गावातला, येडी बाबुळे आहे तिथं लाव जेसीबी. 7 हांडे सोन्याच्या मोहरानं भरले. अरे माऊलीनं मान्य केलं ना, पाताळीचे निदान दाविल किरंजन परी होवावे लोचन पायाळाचे. चुकून एखादं येतं. त्यावेळेला त्या आईला इच्छा होते त्याला डोहाळे. कट वामलं लवण मिळे, गर्भवतीचे पुरती डोहाळे, तोचे विन गर्भांग पोळे, त्याने दुःख लोळे अतिदुःखी. मग चांगलं जर अनुकूल प्रारब्ध बाळणपण व्यवस्थित नाही तर येताची कर्मजाड तुझी मान अडकली आकांत तू ते जननी. आणि मग त्यावेळेला डॉक्टर म्हणतात 2 पैकी 1, बाळ जगलं तर बाळाची आई. बरं झालं बाळणपण तर ते मूक जन्मला, वाचा नाही तया रडे आकरंदोणी. आणि मग बाळपणची व्यथा ते काय सांगू. द्विजा आता विष्टामूत्र हाते चिवडीता भारे सर्वांग समजना. मग तारुण्य, तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासीन. मग म्हातारपण, म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाल लावून बैसेल. मग मरण. एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही बैसली नवईद्वारे. मरण, म्हातारपण, तारुण्य, बाळपण, बाळणपण, आईच्या पोटात. हे याचं नाव आहे सीननं. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अनेक जन्म सिनलो, पण संताच्या दर्शनानं हा लाभ झाला. अनंत जन्मीचा सीन गेला. इथपर्यंत आलो आपण. अरे संत दर्शनाचा आणि अनंत जन्मीचा सीन जाण्याचं काय कारण आहे? फार मोठं कारण आहे. जन्म कशामुळे आहे? अगा कर्मे जई उरावे, तै ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका.
किंवा जन्म वासनेमुळे आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग संत काय करतात? जी जन्माची कारण आहे ना, कर्म असेल, मीपणा असेल, हे सगळे तुम्हाला पाठ आहे. वासना. संताच्या दर्शनानं काय झालं? वासनेचे बीज जळून जाय. वासने संत चरण लागतास वासनेची बीज जळून जाय. राधे राधे. वासनेची बीज बीज जळून जाय. याला पठाण साहेब बीज भर्जित न्याय म्हणतात. आणि भाजलेलं बी उगवत नाही बरं का उद्धवराव. एक सुशिक्षित बेकार शेतकरी होता. सुशिक्षित बेकार, पुस्तकं वाचून शेती करणारा. अरे हाडाचा कास्तकार पाहिजे. इथं बसले ते माती हातात घेतली, सांगू शकतो याच्यात उत्तम पीक कोणतं येईल. ज्याला बैलाला पाय किती असतात, पोखरकर शेठ, बैलाला पाय किती असतात याची कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करतात. बैल जंगली प्राणी आहे. ठरले का? बैल कोणता प्राणी आहे याचा अनुभव घेण्यासाठी तुला पुणे जिल्ह्यातल्या कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा बैलाची किंमत कळेल. बैलाचा दहावा घालणारी मंडळी आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानं त्याच्या बापाचा दहावा घातला, ते आमच्या बैलाला कायदा करता येईल. तसं एकाने विचार केला, म्हटले हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा, नलवडे पाटील, हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरू. 10 एकर मध्ये भाजून हरभरा पेरला, काळीचं रान, पाणी दिलं, रोज जायचा आणि वापस यायचा, रोज जायचा आणि वापस. एका शेतकऱ्याने तर का जाताना फ्रेश दिसता, येताना उदास होऊन म्हणला, काय 10 एकर हरभरा पेरला राव. किती दिवस झाले? 20 दिवस. मग अजून उगवण नाही. अरे माझं तर 8च दिवसात रान हिरवं झालं. बी चांगलं नाही आणलं का? नाही, बी चांगलं पुण्याहून आणलं, पण मी डोकं चालवलं. काय भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरले. एका मेला तरी उगवणार नाही. याला बीज भर्जित न्याय म्हणतात. वासनेचे बीज जळून जा. वासना जळाली मग जन्म संपला. जन्म संपला म्हणजे मरणही संपलं, पुढची एरझार संपली. अनंत जन्म जे एरझार घालत होतो ती एरझार संपली म्हणजे अनंत जन्मीचा सीन गेला. धन्य आज दिन संत दर्शनाचा फायदा. अनंत जन्मीचा सीन गेला. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची ताकद संतात असल्यामुळे मला असं वाटतं, मज वाटे त्यासी अलिक जावे, मज वाटे त्यासी अलिक जावा जावा जावे, मज वाटे त्यासी अलिक जावे. राधे राधे. वाटे
जन्मीचा सीन घालवण्याची क्षमता संताच्या दर्शनात असल्यामुळे मला असं वाटतं, नाथबाबा म्हणतात, आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे, प्रथम भेटी आलिंगन आणि तुझे चरण वंदावे, या नयानं मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. पण 8:30 झाले. सवयीप्रमाणे तडजोड नाही बरं का पठाण साहेब, तडजोड नाही. तरी सर्वांना एक विनम्र प्रार्थना आहे, 9च्या आधी कोणी उठून जाऊ नका, नाही तर बरेचसे विठोबा रखमाईची वाट पाहतात तर चालले. एकदा हात वर करा, अलीकडचे पलीकडचे, पलीकडचे अलीकडचे. विश्व अलीकडे असलं तरी शांती पलीकडे आहे. दोन्ही पार्ट्या. शांती कुठं आहे? समाधी बैसला निर्वाण. पलीकडे शांती आहे, अलीकडे विश्व आहे. याचं नाव विश्व शांती आहे. सर्वांनी हात वर करा. माऊली पाहतात, एका तालात विठोबा रखुमाई. एक थांबा रे, एक थांबा, टाळ. एक हात वर करा, एक जरा ताकद, एक शूटिंग वाले. कुंडली कवरदार पंढरीनाथ माऊली जमकारा महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की चाल वगैरे राहू दे. रोहिदास, हा हो काय हो, धन्यवाद दिन संत दर्शनाचा. अनंत जलमीचा सीन गेला, अनंत जलमीचा सीन घालवण्याची ताकद. वडगावकर आले का? ठीक आहे. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची ताकद संताच्या दर्शनात असल्यामुळे महाराज म्हणतात, मला असं वाटतं, इथपर्यंत आलो आपण, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आलिंगणे संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. यानं पहिला आलिंगन आहे आणि मग तुझे चरण वंदावे, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आता चरण शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तो नाही. चरण तिघाचेच, प्रभू, गुरु आणि संत. माणसाचे चरण नाही. प्रेमापोटी म्हटल्या जातं, तुमचे चरण आमच्या घरी लागू द्या. कशाला लागू द्या? कांदा पोहेन उपीट खाऊन गेलं पुन्हा चरण म्हणायचं असते. अरे माणसाचे चरण नसतात, पाय असतात, पाय. चरण फक्त तिघाचे आहे नरोडे पाटील, प्रभूचे, गुरुचे आणि संताचे. तुम्हाला फक्त 3 ठिकाणी हा शब्द सापडेल. संत चरण, प्रभू चरण, श्री गुरु चरण सरोज रज. बरं ठीक आहे. गुरु चरण, संत चरण आणि प्रभू चरण. मनुष्य चरण नाही, मनुष्य पाय आहे, पाय आहे, चरण नाही. काय म्हणतील, संताचे चरण, प्रभूचे चरण. अहो तुमच्या देवाचे आणि तुमच्या संताचे चरण सावळे आहे, आमचे तो गोरे आहे. अरे तुझे गोरे नाही, पांढरे राहू दिले का पांढऱ्या पायाच्या, तरी तुझे पायच. आणि आमच्या संताचे सावळे नाही, काळे राहू दे तरी चरण. का? उत्तर आहे आचरण. आचरण म्हणून चरण. नाही तर काळीच्या डोक्यावर जोडे आहे, काळीच्या जोड्यावर डोके आहे. साणप साहेब, पठाण सर, एखादा
जपकड झाला आणि सापडला स्टँडवर तर जन्मात मारायला मिळालं नाही ते जोडा काढतात डोक्यावर, जोड्या काढतात डोक्यावर, जोडावर. आणि एक आमचा वारकरी उतरला एसटीतून, लोक जोडे काढू देत नाही तर पायावर डोके. अहो जोडे आहे, राहू द्या बाबा, राहू द्या बाबा. याच्या जोड्यावर डोके आहे, त्याच्या डोक्यावर जोडे आहे का? याचे चरण आहे, त्याचे पाय. म्हणून चरण आणि आचरण. ते रामचंद्र आणि सीता माता बसलेले होते, मी तिथंच होतो म्हणून सांगतो, हे कोणाला सांगू नका. दोघाची चर्चा. सीतामाई म्हणाल्या चरण माझे. खरं आहे ते, येऊ नको वनवासात, येऊ नको का? चरण कमल मृदू मंजू तुम्हारे. जिच्या चरणाचं वर्णन जगाच्या बापानं करावं, त्या सीतामाईचे चरण कसे असेल? अतिरेकामध्ये तिघाचं नाव आलं, गर्व, दान आणि रूप. हे तिघाला शब्द लागले पठाण सर. अति दानात बलीर नष्टो, अति गर्वेन रावणा, अति रूपेन वै सीता. हे 3 शब्द आहे. अति दान बळीनं केलं, पाताळात गेला. अति गर्व रावणानं केलं, कुळासहित संपला. अति रूपात सीता होती, रावणानं नेली. अति रूपेन वै सीता. आता जिचं रूप अति शब्दाने लिहिलं ना, लिहून घेत जा. अति रूपेन वै सीता, अति गर्वेन रावण, अति दानात बलीर नष्टो, अति सर्वत्र वर्जयत. आता श्लोक पूर्ण झाला, आता लिहिला तरी चालेल. म्हणून जिचं रूप देवानं वर्णन करावं, तिचे चरण कसे असेल? चरण कमल मृदू. तू नाजूक आहे, नाजूक आहे बरं का सीता, येऊ नको वनवासात, नाजूक तुम्ही आहे. हे कोणाला, दोघांचं भांडण सांगतो, कोणाला सांगत जाऊ नका. मी नाजूक, हा तुम्ही नाजूक आहे. म्हणजे अनुभवानं सांगते. कसं काय? माझ्या बापाच्या बगीच्यात आलता, दोघं भाऊ फुलं तोडत होता. द्रोण पानाचा 2 फुलं तोडली, ते द्रोणात ठेवली, 3रं तोडत होता. आम्ही बगीच्यातच होतो, झाडाच्या आडून बघत होती. 3च फुलात घामाघूम झाला. सीतामाई म्हणली, 2 फुलं द्रोणातनं 1 तोडतोय तर 3 फुलात घामाघूम झाला तुम्ही. आणि मी लग्नात अर्धा तास अख्खा फुलाचा हार घेऊन उभी होती, तरी मला घाम नाही, तुम्ही मला सांगता नाजूक. हे कोणाला सांगू नका, प्रकरण वाढत जात आपल्या. म्हणून जिच्या चरणाचं, दोघाचं चाललंय, चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे. चरण इतक्यात लक्ष्मण जी आले. लखन यार तुम्हारी भाभी कहती है चरण मेरे अच्छे, मैं कहता हूँ चरण मेरे. तू चरण सेवा करने वाला बिरागी संत है, बोल चरण किसके अच्छे है? भैया भाभी आपसी समझौता कर लो, हमें कोई धर्म संकट में डाल रही है. भैया को आएगा गुस्सा, भाभी होगी नाराज. नहीं, तू बिरागी संत है. तेव्हा लक्ष्मणानं एक युक्ती केली. नलवडे पाटील हात दाखवला भावाच्या चरणाकडे, पाहिलं वहिनीच्या. ये चरण से, ये चरण अच्छे है. आता सेचे 2 अर्थ होतात. से म्हणजे पेक्षा, शे म्हणजे मुळे. ये चरण से म्हणजे या चरणामुळे, ये चरण से या चरणापेक्षा. सीतामाईनं डोकं चालवलं, माझ्या दिराला म्हणायचं आहे या चरणापेक्षा वहिनीचे. सीतामाई खुश. शाबास लखनजी, शाबास. आप भी ज्यादा खुश मत होना भाभी. क्यों? ये चरण से ये चरण अच्छे है, भैया के चरण नहीं होते भाभी तो तुम्हारे चरण को कौन पूछता. आता भाभी झाली नाराज, भैया खुश. शाबास लखन, आप भी ज्यादा खुश मत होना भैया. क्यों? आपके चरण आचरण से अच्छे लगते भैया. अगर तुम्हारा आचरण नहीं होता तो तुम्हारे चरण को चरण कौन बोलता. म्हणून प्रभू चरण, गुरु चरण आणि संत चरण हे शब्द आहे. कदा न सोडावे, जमते आता, कदा न सोडावे चरण त्यांचे. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची क्षमता संतात असल्यामुळे मला असं वाटतं, माझं वाटे त्याशी आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्याचे. अरे एवढं विशेष काय झालं त्या चरणाच्यामुळे? त्रिविध तपाची झाली बोळवण, त्रिविध तपाची झाली बोळवण, त्रिविध तपाची झाली बोळवण. वाटे तशी आली माझं वाटे त्याची आली जावे.
त्रिविध तापाची झाली बोळवण. त्रिविध आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदी भौतिक हे 3 ताप. त्या तापाची बोळवण झाली. तिथे फायदा, इथे फायदा. औषध एकच आहे गणेशानंदाजी. तिथे अनंत जन्मीचा सीन गेला, कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज जळालं, जन्म संपला म्हणून मरण संपलं, येरधारीचा कार्यक्रम संपला, अनंत जन्मीचा सीन गेला. कशामुळे? चरणामुळे. इथला फायदा, देखिल्या चरण वैष्णवाचे त्रिविध तापाची झाली बोळवण. इथे त्रिविध ताप, आध्यात्मिक, आदी भौतिक आणि आदी दैविक, 3 तापाची बोळवण झाली. बोळवण म्हणजे कायमचं. बोळवण हा कायमचा शब्द आहे. बोळवण ते नाही का, रोहिदास देहूला तुकाराम महाराज सर्वांना नमस्कार करतात. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. आले नसतील त्यांनाही सांगा, सगळ्या सांगावी विनंती माझी. सकळ ही माझी बोळवण कर, सकळ ही माझी बोळवण करा, सकळ ही माझी बोळवण कर, सकळ ही माझी बोळवण परतोनी खरा जावे तुम्ही, परतोनी घरा जावे तुम्ही, हो परतोनी घरा जावे तुम्ही, सकळ ही माझी बोळवण करा, परतोनी घरा जावे तुम्ही, परतोनी घरा जावे तुम्ही, सकळ ही माझी बोळवण करा, परतोनी सकळ ही माझी बोळवण करा. बोळवण शेवटचा कार्यक्रम होता बोळवण. तसं त्रिविध तापाची झाली बोळवण म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. लयरूप वेगळी, आत्यंतिक वेगळी. लयरूप निवृत्ती म्हणजे रोज रोज दाढी करावी लागणे. गणेशानंदजी, ही लयरूप निवृत्ती आहे केसाची. केस इतके बिलिंदर आहे की उठून उभं राहून पाहतं मालकाचं ब्लेड किती लांब गेलं. दुसऱ्या दिवशी तेवढं आहेच सकाळी. ते हरळी नावाचं गवत आहे ना, ते निंदणारी बाई किती लांब गेली, मागणं उठून उभून पाहते हरळी. 8 दिवसांनी रान हिरवच. तसं रोज रोज दाढी करावी लागते. ही लयरूप निवृत्ती आहे. तुम्हाला केसाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर मी उपाय सांगतो. फक्त दादा भाऊ माझं नाव कोणाला सांगू नका. वडगावकरजी, 1 नया पैसा खर्च नाही. सकाळी चुलीमध्ये लोखंड लाल करायचं, कोणाला सांगू नका. आणि हा विधी आहे चुलीजवळचा, एकटाच पाहिजे, कोण नाही पाहिजे. आतून कडी लावून घ्या, लाल झालं लोखंड की दोन्ही गालावून फिरवा. मरेपर्यंत केस नाही उगवत. आणि मला भेटा उगवलं तर, अरे जळलेल्या जागी केस न उगवणे ही केसाची आत्यंतिक निवृत्ती. रोज दाढी करावी लागते, ही लयरूप निवृत्ती. पुन्हा त्रिविध तापाची भानगड राहिली नाही, बोळवण झाली. आत्यंतिक त्रिविध तापाची झाली बोळवण. कशामुळे? देखिल्या चरण वैष्णवांचे. आता 15च मिनिट आहे. आता शेवटची अपेक्षा नादबाबा सांगतात. एका जनार्दनी भोग प्रारब्धा, एका जनार्दनी घडोता संग. दुसऱ्याच अभंगात घेऊ जाते. एका जनार्दनी
पाठ आहे ते म्हणायचं. जनार्दनी घडो त्यांचा संग. एकदा संग घडला ना न व्हावा वियोग जन्मोजन्मी किंवा माझ्या चित्तास. कारण बिछुरत एक प्राण हरिली मिलत दुःख दारुण देई. हे सूत्र लक्षात घ्या. एक भेटला तर दुःख आहे आणि एक तुटला तर दुःख आहे. पठाण सर, दुर्जन भेटला तर दुःख आणि सज्जन तुटला तर दुःख. म्हणून न व्हावा वियोग. बिछुरत एक प्राण हरिले. दुर्जन कधी भेटूच नये आणि भेटलेला सज्जन कधी तुटू नये. त्याचा विरह सामान्याची काय कथा. देवाला नाही सहन झाला. देवाला, ज्यांच्या दरबारात आपली सेवा आहे. डोळापुढे चित्र आणा. कुराडे पाटील, काम चालू द्या इंद्रायणीचं. बापरे, ते पा झाले उभे. असं जमलं ना. बैठ जा, बैठ बसा खाली. आपण किती स्वतःभोवती प्रदक्षिणा घातल्या काही होणार नाही. आपण साहेबांना सांगू आपल्या प्रदक्षिणेत काय आहे. साहेब मग तिकडे मोठ्या लोकाला सांगतील, महेश दादाला सांगतील. काहीतरी करावं लागेल साहेब. ते आता त्याच्यात ते घाण पाणी सुटता कामा नये. लोक आंघोळा करतात. सर्वांची इच्छा आहे. आणि मला सांगण्यात आलं की एवढा उल्लेख करा, साहेब काहीतरी करतील. त्या धरणापासून गटार बाजूनं काढा. आमच्या वारकऱ्याला पवित्र पाणी आंघोळीला राहू द्या. आणि तुम्ही काही करू शकता. पार तिकडे हिमालयापर्यंत काम चालू आहे साहेबांचं. काय बद्री केदार, मग शेवट भारताचं टोक. नाही, इथंही भरपूर केलं तुम्ही, आमचं ते म्हणणं नाही. पण ही ताकद वारकऱ्यांमध्ये नाही. वारकऱ्याची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे. आणि तुम्ही ते करू शकता, सर्वांचा विश्वास आहे. ते जर बाजूनं काढले, ते त्याचे कारखान्याचे पाणी त्याच्यामध्ये मिसळलं जातं. आंघोळीच्या योग्यतेचं राहत नाही पाणी. ते जर बाजूला काढले तर हो तसंच करू आपण. कुराडे पाटील, तुम्ही तसंच दोन्ही बाजूनं. त्याच्यावरून मग पॅक बांधकाम करायचं, ते रस्ते करायचे, पाणी आतून जाईल. इंद्रायणी आपली स्वच्छ राहील. महेश दादाला सांगू आम्ही, तुम्ही सांगा, अजून कुठे मोठे मोठे लोक त्यांना सांगू. पण एवढं काम करा साहेब. आता
गाड्या उताराला लागल्या. तुमचंही बरंच वय झालं. पाहता पाहता मी आलो तेव्हा 23 वर्षाचा होतो. 78ला आता 70 झालं. ही एक वारी आहे या वर्षीची. पूजनीय सातारकर महाराज नाही हे लक्षात ठेवा. अरे वारकरी संप्रदायाचा वाघ होता हे लक्षात. इथे त्यांची आवर्जून सेवा असायची. व्यक्तीचं महत्व समकालीन समाजाला कळत नाही, ती गेल्यावर कळते. नुसता रामकृष्ण हरी सुरू केलं की सगळ्यांना समाधी लागायची. ते आमचे बाबा केले. आपणही एकमेकाला पुढच्या वर्षी भेटू हे आपल्या हातात आहे का? क्या जीवन की प्रक्रियास हाथों लिया नहीं तेरा घास. कुराडे पाटील गेले ना बाबा. गए हुए कभी आते नहीं लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती. त्यांची आठवण आली. आम्ही भालचंद्र पाटील आम्ही गेलो परिवाराला भेटायला. सगळी रडारड. तिथं काय शब्द नाही आपल्याकडे. होईल इथे मृदंग कला हे कुठेच नाही, इथेच का? त्याचं कारण आहे शंकरजीनं नाचकाम केलं होतं. हे शिवपीठ हे जुनाट. पूर्वी येथे होते निळकंठ ब्रह्मादिक तप वरिष्ठ येथेची पैकी. आणि मृदंग पार्वती आईनं वाजवला आणि त्या तालावर महादेव नाचला. हे भूमी म्हणून इथली मुलं जे तयार होतात महाराष्ट्रभर ही मृदंग कलेची भूमी आहे. अरे हे पुराणिक वाद्य आहे. हे तबला पेटी नंतर. बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंभा अधिक सुर नारी नबीना सकल असम कला प्रवीणा करई ताण बहु गान बहु ताण तरंगा. हे पुराण काळातलं वर्णन आहे. इंद्रवादीन मृदंगम. पार्वती आईनं मृदंग वाजवला. ती भूमी. म्हणून आमचे पोरं रात्र रात्र प्रॅक्टिस करतात. उद्धवराव रात्र रात्र. इथेच पार्वती आईनं वाजवला आणि महादेवजीनं नाचकामाचा आनंद लुटला होता. घड्याळ पाहू दे. 7 मिनिट आहे अजून. 7 मिनिट आहे अजून. काय मला कोणी वैतागलं नाही वडगावकर. वन्स मोरच आहे अजून. आणि 70चं वय आहे पण तरी 8-9 तास मी बोलू शकतो मांडी न मोडता. आताही तुम्ही अजिबात शेठची टेन्शन घेऊ नका. तुम्ही अजिबात का तिथे अनुभव घेतला. रामेश्वरला कथा दररोज कीर्तन 300-400 किलोमीटर. पुन्हा 1000 व्यासपीठावर त्याच वेळेला. समारोपाला साहेबही आले होते. त्यांची इच्छा होती. एकदा आकाच्या स्मरणार्थी आपण मोठा सोहळा तिथं रामेश्वरला केला. न व्हावा वियोग. बस इथं चालू होता. आलं लक्षात. ते काय त्या प्रसंगात आपण वाहून जातो. आमच्या गणेश भाऊनं आमच्याकडे यावर्षी कथा केली. मस्त सुंदर कथाकार कीर्तनकार आता पुढच्या पिढीमध्ये निर्माण झाले. आम्हाला त्यांचा स्वाभिमान आहे. तरी अजूनही कथाकार कीर्तनकार संख्या कमी पडते. वाढले पाहिजे. कारण सांगतो. पाणी गढूळ जास्त झालं आणि तुरटीचे खडे कमी आहेतच. गढूळपणा पाण्याचा जास्त आहे आणि तुरटीचे खडे बोटावर मोजण्या इतकेच आहे. म्हणून कथाकारही वाढले पाहिजे, कीर्तनकारही वाढले पाहिजे. आम्हाला तरुण पिढीतल्या सगळ्या कीर्तनकारांचा स्वाभिमान आहे. न व्हावा वियोग. रोहिदास झालं आलं उरकत. तेव्हाचा काळ कराड साहेब माऊलीचा हात धरला पांडुरंगानं. वाढवत नाही 2-3 मिनिटात. एक हात धरला मोठ्या भावानं. बहिणीवर काय परिणाम झाला असेल. आणि जेव्हा बहिणीनं देवाच्या गळ्याला बिलगून रडणं केलं सुरू मुक्ताबाईनं. रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, रडू नको. हेच आनंदी आहे देवा. आम्ही झोपत होतो 4घी भावंड. रात्रीचे गेले मायबाप. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. तेव्हा आम्ही लहान. तेव्हा आम्ही लहान
बिलगून, हे 725 वर्षापूर्वीचा आठवा. देवाच्या गळ्याला बिलगून मुक्ताबाईचं रडणं. तात आणि माता गेली से येथून, हेच आळंदी आहे देवा. तेव्हा मी लहान पांडुरंगा, मी सगळ्यात लहान. माझा भाऊ सोपान सिद्ध बेटातल्या झाडीत मी रडायची, सोपान कडेवर घ्यायचा, रडू नको. आले गाडी, रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता. भूक लागली दादा. आपले 2 भाऊ गेले, कोरांना आणतात. ज्ञानदेव निवृत्ती, कोरांनाचे अन्न. सांभाळी सोपान मज लागे, सांभाळी सोपान मज लागे, सांभाळी सोपान मज लागे, सांभाळी सोपान मज लागे. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, ज्ञानदेव निवृत्ती, कोरांनाचे अन्न. आमचे 2 भाऊ पीठ मागायला गावात जायचे आणि सांभाळी सोपान मज लागी. मायबाप रात्रीचे गेले देवा, तरी एवढं दुःख नाही झालं जेवढं आता आमचा दादा जाताना होता. माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा, एवढे दुःख तेव्हा झाले नाही. मुक्ताई रडू लागली, सोपान काका रडतात, निवृत्तीनाथही रडू लागले. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उपराटे. शेवटचा प्रसंग समाधीच्या वेळेला हात जोडले माऊलीनं थोरल्या बंधूला. आवरलं नाही निवृत्तीनाथाने, हात फिरवला तोंडावून. शेवटचा प्रसंग, निवृत्तीने हात उतरविला वदना, त्यागीले निधाना ज्ञानदेवा. रडू लागले. शेवटी शिळा ठेवण्यात आली. सगळे संत रडू लागले. नामामणे संत कासावीस सारे, लाविती पदर डोळे यासे. नामामणे देवा घार गेली, उडून बाळे दानादान पडेली. बांधल्या पेंडाचा तुटलासे, आळ्या तृण रानो माळा पांगलेसे. आणि जेव्हा कुराडे पाटील देवाचं रडणं सुरू झालं, रुक्माई म्हणल्या हे समजू शकते मी, मुक्ताई भावासाठी, सोपान काका बंधूसाठी, निवृत्तीनाथ शिष्याच्या नात्यानं संत प्रेमाच्या ताटातुटीनं रडतात. पण जग रडायला लागलं म्हणजे तुम्ही अश्रू पुसायचं काम करावं, तुम्हीच रडता. त्याचं कारण आहे रुक्माई. देव म्हणते रुक्मिणी हाची एक योगी देखिला, नयनी ह्याची ज्ञान संजीवनी जाणत त्रैलोक्याशी. धन्य धन्य धरातही जो या ते दृष्टीने आहे तो हात येईल. टाळी वैकुंठ भुवनाशी जो करील याची यात्रा तो तारील. सगळी गोत्रा सगळी कोळी पवित्र याची दर्शने होती अलंका. पुरये शिवपीठ पुरी येते होते निळकंठ. ब्रह्मादिगत पवरिष्ठ येथे केले इंद्रयुनी या भूमिशी याग संपादिले. अहर्निशी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी या सोनी त्रिवेणी गुप्त असे. भैरवापासून भागीरथी वसे पुरुटिका. माया दिसे प्रतिदान पार्वती भोवती वनवल्ली वृक्षी. येथे देव येवणी होती पक्षी असे. नित्य साक्षी असती नासती उदकी हे पंढरवणी. सोपे जनासी हरावया पापे. कळीकाळ कोपलिया कोपे न चले अलंकापुरासी. ऐसे सांगता हरीसी आणि प्रेम वसंडले रुक्मिणीसी. आणि मग जेव्हा रुक्माईचं रडणं सुरू झालं, देव म्हणले आता का 7 वाजल्यापासून मला म्हणत होती तुम्ही का रडता तुम्ही का रडता. आता 9 वाजून 1 मिनिटांनी तू का रडती.
मी हे समाधीचं वय आहे का हो देवा? 22 वर्षाच्या वयात हा महात्मा समाधी घेतो. आणि समाधी घेताना जगाच्या बापाला ढसा ढसा रडवतो. त्या माऊलीसाठी मी रडते. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. सामान्याचं जाऊ द्या गणेशानंदजी, अर्जिते साधूचं जाणं देवाला रडवतं. म्हणून अपेक्षा एवढीच आहे, न व्हावा वियोग जन्मोजन्मी न व्हावा वियोग जन्मोजन्मी. हे ज्ञानेश्वर ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर जय विठ्ठल. वेळ टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदन देतील निवेदक. ते सांगतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठाल जय जय जय. माऊली रे 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 देवा पराक्षमा पर महाराज नाही विचारिला अधिकार. पराक्षमा पर महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पराक्षमा पर महाराज. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदार पंढरीनाथ महाराज की जय. टाळकरी महाराज खाली बसा. बसा सगळे महाराज. विनेकरी बसा. या ठिकाणी हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी आताच पूजनीय हरिभक्तीपरायण रामराव महाराज ढोक यांचं जाहीर हरिकीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. प्रातस्मरणीय डॉक्टर विश्वनाथरावजी कराड सर आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शहाबुद्दीन पठाण सर यांच्या शुभ हस्ते महाराजांना मानाचं वस्त्र, माऊलींची प्रतिमा, सरस्वती मातेची प्रतिमा या ठिकाणी देण्यात येत आहे. ज्यांच्या जिभेवर प्रत्यक्ष सरस्वतीचा वास आहे अशा रामराव महाराज ढोक यांना सरस्वती मातेची प्रतिमा या ठिकाणी प्रदान केली जात आहे. आजच्या कार्यक्रमाला अतिशय सुंदर गायनाची साथ करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण मस्के महाराज यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. दोन मिनटं सरांना आजच्या या कार्यक्रमाच्या संदर्भाने 2 शब्द बोलतील सर. सरांना विनंती आहे. आवाज द्या जरा माईकला. पठाणला पुढे येऊ दे. तत्वज्ञ संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, तत्वज्ञ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी, ज्ञान पंढरीच्या समचरण पांडुरंगाच्या चरणी वंदन करून, आपल्या सर्वांना अभिवादन करून, आणि विशेष करून धन्य आज दिन संत दर्शनाचा. मी जास्त बोलण्याची माझी अजिबात अवस्था नाही आहे. तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण कथन करत असताना महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार, प्रवचनकार मोठे, आता मगाशी उल्लेख झाला सातारकर महाराजांचा, याच घाटावर समोरच्या बाजूला, तेव्हा घाट नव्हता, भारताचे अर्थमंत्री शंकररावजी चव्हाण, पण ज्यांनी पंढरीची वारी सिनेमामध्ये प्रत्यक्ष काम केलं होते ते वसंतदादा पाटील, आणि आशीर्वाद देण्यासाठी स्वतः दुंडा महाराज. आपण सर्वजण होता. ते ठिकाण आहे. इथं काय होतं ते मी सांगत नाही, पण तेव्हापासूनचा हा प्रवास आणि आजची तुमची भावना, किरकोळ तुम्ही आम्हाला जे इंडिकेशन केलं की अजून काहीतरी थोडं उणं राहिलं आहे वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, ते घडेल असं एवढंच मी वचन देतो.
खरं म्हणजे आज मी आपलं भाग्य असं समजतो, मला फलटणचे रामराजे निंबाळकर एकदा माझ्याकडे आले होते. त्यांनी मला म्हणाले, कराड साहेब काय करावं, या देशाला फार मोठा शाप आहे. आता विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म आपण बोलतो, आपलं कार्य, आपल्या जीवनाची दिशा आणि संपूर्ण जगाला एक वेगळ्या प्रकारचा संदेश देण्याचं दायित्व भारत मातेकडे आहे. राजकारणाविषयी मी काही बोलू इच्छित नाही, परंतु एक नक्की की 1883 साली जेव्हा स्वामी विवेकानंदांनी कथन केलं, मी कालही बोललो, पुन्हा एकदा रिपीट करतो, पण त्या पहिलं पार्लमेंट, पहिली धर्मसभा जगातली, देश आहे अमेरिका, गाव आहे शिकागो, अनेक भगव्या वस्त्रातला हा संन्यासी, भारताचा तुमचा भाऊ, आपला ज्येष्ठ बंधू, जगात पुन्हा असं व्यक्तिमत्व होणं नाही, असा तो एक आदर्शवत आणि संत ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप, एम्बॉडीमेंट ऑफ नॉलेज डिव्हाइन असं जग मान्य करतं. तेव्हा त्याच्या माध्यमातून काही सुरुवात झाली आणि माहीत नाही हे आपण केलं असं मी पुन्हा एकदा सांगतो, नम्रपणे सांगतो, महाराजांना पुन्हा एकदा सांगतो, त्यांना माहीत आहे, ते साक्षीदार आहेत. आकांचं फार आवडतं लेकरू आहे, माऊलीचं आवडतं लेकरू आहे, टाळ्या द्या त्यांच्याकरता. मी स्तुती करता हे बोलत नाही, पण मला समाधान असं आहे की अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराची गोठी न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे कंठी झोंबत असे. मगाशी महाराजांनी सांगितलं, मी काही सांगत नाही, पण हे नियतीचा खेळ आहे. परवा एक महाराजांचा अभंगच होता तो चिंतनाचा. तर मी इंजिनियर आहे, मला थोडं कळतं, गुगल, फेसबुक असे शब्द आहेत नवीन. तुम्हाला माहीत आहे की नुसतं क्लिक केलं की अमेरिकेत बांधावर उभं राहतं आहे आमच्या शेताच्या, आणि तिथून बोलतं आहे, माझं पोरगं अमेरिकेत आहे म्हणतं आहे, आणि भाषण सुरू होतं. संपूर्ण विश्व हे ब्रह्मस्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे असा शब्द आहे, लक्षात ठेवा. आणि हे पोचवण्याचं कार्य नकळत कणभर इथून सुरू झालं. ती ही ज्ञानभूमी आहे, इंद्रायणाचा तीर, आणि ती देवभूमी सरस्वतीची आता मगाशी उल्लेख करण्यात आला. या सर्व गोष्टींचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा गर्व होऊ नये एवढी प्रार्थना करतो. हा आशीर्वाद आहे, माऊलीच्या प्रसादामुळे हे घडला आहे. जगातला महाराजांच्या, त्यांना तर माहीत आहे सर्व, पण मला सांगा की मी एका खेड्यातलं पोरगं, जनावराच्या गोट्या शाळा असायची, गाई म्हशी रानात चरायला गेल्या की शेण काढायचं, झाडून काढायचं, आणि फाटके गोण पडायचे, पोते टाकून शाळा भरायची. आणि सकाळी गाय म्हशी रानात केलं की हे, आणि संध्याकाळी गाई म्हशी रानातून आल्या की त्यांच्या गळ्यातली घंटी ही शाळेची बेल होती. माहीत नव्हतं आम्हाला शाळा बेल असते. हे का सांगायचं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये नियतीचा संकेत आहे, आशीर्वाद आहे आईवडिलांचा. यांच्या आईचं नाव काय होतं? कौशल्या, कौशल्यचा राम, टाळ्या द्या. खूप आठवणी आहेत. मी एवढंच सांगेन मित्रो की आपल्याला सद्बुद्धी व्हावी. इथे मला पठाणचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. किंबहुना तुम्ही भाषण किंवा हे कीर्तन चालू असताना महाराजांनी कमीत कमी 7 ते 9 वेळेला पठाण सरांचा उल्लेख केला. मला आंतरिक समाधान याचं आहे की या देशाला निंबाळकर म्हणले तसं की याती कुळ माझे गेले हरपुणे, हे विसरून गेलो आपण. आणि आत्ता या देशामध्ये जातीभेदाचं इतकं भयानक स्वरूप आहे. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची कल्पना केली, त्याचं आत्ता काय स्वरूप आहे ते तुम्ही पहा. मला राजकारणाचा विषय मी बोलत नाही, पण मला क्षणभर असं वाटलं की पठाण इथं ज्ञानोबा तुकोबाचं भजन चाललं आहे आणि समोर कव्वाली चालली आहे. त्याच्याकरता हा पठाण मनुष्य, काही कारण नाही. ते हे जे फोटो लावलेत ना, हे 1992 सालचे आहेत, लक्षात ठेवा. आता 1992 साली हे का सुचलं? सगळे बघा, विश्वधर्मी विश्वरूप दर्शन मंच, हा विश्वधर्म, मानवता धर्म असे शब्द वापरले जातात आणि जगाने मान्य केलं.
आता राजबागेत जे, आणि ते माझ्या नावाने नाही, माझ्या अक्काच्या नावाने नाही, माझ्या वडिलाच्या नावाने नाही, ते माऊलीच्या नावाने आहे की संत ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या नावाने हा घुमट उभा राहावा. तुम्हाला सरळ सांगूनही ठेवतो. तुम्ही म्हणाल की चौकशी होऊ द्या, त्याला होऊ देत ना, चांगलं आहे ना. 250 कोटी रुपये खर्चाला. कुणाचे बापाचे पैसे तो महाराज? कुठून आले? माझ्याकडून आलेत. समाजाचा ही घाटाचा प्रत्येक दगड हा तुमच्या पैशाचा दगड आहे, प्रत्येकाने केलेला. अशा अनेक गोष्टी आहेत. तर मी आशीर्वाद मागतो आपल्याकडे. नकळत मलाही कुठेतरी असा गर्व होऊ नये, पण एक नक्की आहे की अंतःकरणापासून माऊलीच्या चरणी, जगद्गुरूंच्या चरणी, नाथांच्या चरणी. नाथांचा उल्लेख केला. 350 वर्षानंतर नाथांना त्या निवडुंगाच्या बेटामध्ये झाडी झुडपामध्ये समाधी सापडली होती. अजान वृक्षाची मुळी त्यांच्या घशाला लागते असा संदेश होता. आणि पुढचे 350 वर्ष गेल्यावर काम आलं तुमच्याकडं, आपल्याकडं. लक्षात ठेवा, 700 वर्षानंतर. पण हे काम आहे, हे तुम्हाला असाईन केलं. ह्याला नियतीचा संकेत म्हणतात. आपण काही करत नाही. तुम्हाला माहीत आहे, सर्व श्रीमंतातले महान श्रीमंत, अब्जाधीश, करोडोपती, सुख नाही ना घरामध्ये, संवादच नाही. प्रत्येक घरामध्ये काय दिशा आहे? तर ते फक्त वारकरी संप्रदायाच्या मार्गाने आपण गेलो तर भारत हा जगाला सुखाचा, समाधानाचा आणि विश्वशांतीचा, विश्वकल्याणाचा मार्ग दाखवण्याचं दायित्व आपल्या भारत मातेचं आहे. आणि त्याचा उगम माऊलीच्या आणि देऊच्या प्रांगणामध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर श्रेयस मुक्तवीर ज्यांनी या कीर्तनाला, रोहिदास महाराज मस्के यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर संतोष संबळे यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. डॉक्टर शहाबुद्दीन पठाण सरांच्या शुभ हस्ते आजचे हे सर्व जे गायक आहेत, महाराजांना हरिकीर्तनामध्ये ज्यांनी अतिशय छान साथ केलेली आहे, त्यांचा सन्मान आपण टाळी वाजवून त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला अतिशय सुमधुर अशा प्रकारे मृदुंगाची साथ करणारे आदरणीय कृष्णा महाराज खोटे आणि गोपाळ महाराज या दोनही पखावज वादकांना या ठिकाणी पठाण सरांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. हा सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या संपूर्ण भारतातील सुप्रसिद्ध ख्यातनाम गायिका सौभाग्यवती अपर्णा संत यांचं सुसराव्या असा अभंगवाणीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की हा अप्रतिम, अतिशय सुंदर कार्यक्रम आपण कुणीही मिस करू नका. प्रत्येकाने